घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना 48 तासातच अटक करून गुन्हा उघडकीस आणून एकूण 27,65,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश। पहा आमचे सिनियर क्राईम रिपोर्टर शांतेश्वर गुमते यांचा रिपोर्ट विरार। विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 एप्रिल रोजी एका बंगल्यामध्ये थोडंसं लॅच लॉक अर्धवट लागलेलं असल्यामुळे त्या घरात प्रवेश करून जवळपास 47 तोळ्याचा मुद्देमाल घरातून चोरीला गेलेला होता। त्याच्यामध्ये इथं काय आपल्याला CCTV मिळाले नव्हते, पण रस्त्याचे सगळे CCTV चेक करून विरार पोलीस स्टेशनचे सिनियर PI विजय पवार, त्याचबरोबर क्राईम शिंदे आणि ॲडमिन PI मासाळ यांच्या देखरेखीखाली सगळ्यात मेहनत घेतलेली यामध्ये PS आठवले आणि त्यांच्या टीमने, त्याचबरोबर भडतरे आणि त्यांच्या डिटेक्शन वॅनच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 CCTV फुटेज चेक केलेले आहेत आणि अतिशय मेहनतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्याच्यातील जो आरोपी आहे सोनू शेठ, हा घरफोड्या करणारा सवयीचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत बोरिवली ठाणे परिसरामध्ये आणि अशा प्रकारे त्याला CCTVच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 80% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। जवळपास 40 तोळे जो काही सोनं रिकव्हर करण्यामध्ये आमच्या या टीमला सक्सेस मिळालेला आहे। याच्यामध्ये जो आरोपी अटक केला आहे सोनू शेठ हा एकटाच आहे, याच्यामध्ये इतर कोणी आरोपी सहभागी नव्हता। एकट्यानेच केलेली चोरी आणि जवळपास 395 ग्रॅम म्हणजे 39.5 तोळे सोने 27,65,000 किमतीचे याच्यामध्ये रिकव्हर करण्यामध्ये यश मिळालं। याच्यामध्ये जनरली हा घरफोड्याच करतो। त्या दिवशी याचं काही टार्गेट असं फार मोठं नसतं, पण ज्या ठिकाणी घरफोडी केली त्याला त्याच्या सुदैवानं खूप चांगली संधी मिळाली आणि 47 तोळ्याचा माल त्याला मुद्देमाल मिळाला होता। बरंचसं जे काही इतर जे काही त्याला नेता आलेलं नाही, कॅरी करता आलेलं नाही, ते सोनं किंवा काही चांदीचा मुद्देमाल असं त्यांनी त्या घरातच ठेवलेलं आहे। किती दिवस याला PC मिळाली? याला 3 दिवस PC मिळाले होते। आता MCR मध्ये बंगला कुठल्या एरियाला? नाही, विरार एरियामधला आहे।